संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करते डाळवडा। डाळवड्यासाठी मी घेतली अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजून घेतली, अर्धी वाटी मुगाची डाळ भिजून घेतली, थोडी घेतली कोथिंबीर, थोडा घेतला लसूण, 7-8 घेतल्यात मिरच्या आणि थोडासा घेतला कढीपत्ता। आधी आपण याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। हरभऱ्याची डाळ टाकली, आता मुगाची डाळ टाकायची। मिरची टाकून घ्यायची, कढीपत्ता बी टाकायचा, छान लागतो कढीपत्ता वड्यात टाकल्याने, लसूण आणि मेन आपली छान कोथिंबीर। आता आपण याला फिरवून घेऊ। याला पाणी नाही लागत, याला असंच हळूहळू फिरवून घ्यायचं, नाही तर आपला वडा तयार नाही होत। हे बघा छान झालं वाटून, असं मस्त झालं, याच्यात पाणी न घालता वाटलंय त्याच्यामुळं छान झालं। आता आपण याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं। आता आपण हे काढून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं, 1 चम्मच घेतलं, अर्धा चम्मच हळद बी टाकायची। आता आपण छान या हाताने एकत्र करायचं मस्त। आता आपण छान याचे वडे करायचे छोटे छोटे। तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापले त्याच्यात सोडायचे। छान आपण आता असेच करून घेऊ सगळे। हे बघा चिपकले नाही आपला वडा, छान झाला आपला दाल वडा। आता याला अजून 5 मिनिटं छान बारीक गॅसवर लाल होऊ द्यायचं। हे बघा आपला डाळ वडा झाला छान तयार। आता आपण असेच सगळे तळून घ्यायचे। हे बघा आपला झाला डाळ वडा तयार। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।